पुंडलीक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की विठ्ठला 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 विठ्ठला। गणेश चतुर्थीला भगवान गणेशजींचं आवाहन करायचं, आपल्या घरामध्ये स्थापन करायचं, 10 दिवस भक्तिभावनेने सेवा करायची आणि आनंद चतुर्दशीला भगवान गणेशजींचं विसर्जन करायचं। ती लोकमान्य टिळकांनी आपल्याला घालून दिलेली ही परंपरा। पण माझी शंका आहे, माझा प्रश्न आहे, माझं थोडंसं गाऱ्हाणं आहे, माझं थोडंसं दुःख आहे, जे मी आपल्या समोर मांडणार आहे। विठ्ठल मैबाप भगवान गणेशजींना आम्ही आवाहन करतो, घरी स्थापित करतो, भक्तिभावनेने त्यांची सेवा करतो, पूजा करतो आणि शेवट 11व्या दिवशी जे विसर्जन करतो, ज्या पद्धतीने विसर्जन करतो, माझा प्रश्न आहे, भगवान गणेशजींची ती सेवा आहे, भक्ती आहे की विटंबना? ज्या पद्धतीने आपण भगवान गणेशजींना विसर्जित करतो, 10 दिवस सेवा करतो आणि शेवट 11व्या दिवशी विसर्जित करतो, ही भक्ती की विटंबना? सर्वप्रथम तर बरेचसे मंडळ मी बघितलेले, बाप्पांना आपण इथे आणतो ना, 10 दिवस बाप्पांना स्थापित करतो, भगवान गणेशजींना काय अपेक्षित आहे? अरे माझा भगवान भावाचा भुकेला आहे, काय अपेक्षित आहे त्याला? बऱ्याच ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं, बाप्पांना मोठ्या थाटामाटामध्ये आम्ही आणतो, पंडितजींना बोलवतो, मंत्र उद्घोषामध्ये भगवान गणेशजींची स्थापना करतो आणि 10 दिवस रात्रभर भगवान गणेशजींसमोर नको नको ते कार्यक्रम करतो। ही भक्ती की विटंबना? बऱ्याच ठिकाणी बघतोय, भगवान गणेशजींसमोर जे त्याला आवडत नाही ना, तेच होतं माईबाप। हे असतं ना, 52 पानाच्या ग्रंथाचं पारायण होताना दिसतं, ते माझ्या गणपतीला अपेक्षित आहे? मुळीच नाही। लक्षपूर्वक ऐका, मी अंतःकरणातून बोलतोय। ज्या पद्धतीने आम्ही भक्ती करतो आणि शेवट विसर्जन करतो, हे गणेशजींना मान्य आहे का? अरे गणपती बाप्पाला जे आवडतं ते आम्ही तर नाही करत, पण जे नाही आवडत ते केल्याशिवाय राहत नाही। विठ्ठल माझ्या बाप्पांना कथा, कीर्तन, प्रवचन आवडतं, धार्मिक कार्यक्रम आवडतात। नको ते कार्यक्रम ठेवून आमच्या मुलांवरती विपरीत परिणाम केल्यापेक्षा अरे चांगले धार्मिक कार्यक्रम करा ना, श्लोकांची स्पर्धा घ्या, अभंग स्पर्धा घ्या, अभंग भजनांची स्पर्धा घ्या, रक्तदानाचं शिबिर करा, स्वच्छता अभियान राबवा, कोणी मना केलं? धार्मिक कार्यक्रम जेवढे होतील तेवढे घ्या ना, पण आम्ही नको नको ते कार्यक्रम करतो, जे मला या व्यासपीठावरती सांगता येणार नाही। महाराज, ही विटंबना की भक्ती? एक भाव मांडून जाईल। अरे ज्यावेळेस महाभारत भगवान व्यासजी लिहितात, एक भाव आहे स्वच्छ, माझ्या गुरुजींनी सहज माझ्या कानावरती टाकला, मोठे संत आहेत, ते योग्य की अयोग्य हे मला माहिती नाही, पण भाव मला आवडला, ते आपल्या समोर मांडतोय। ऐका, 10 दिवस महाभारत लिहायला भगवान व्यासजी जेव्हा घेतात, गणेशजी लिहितात, व्यास महाराज सांगतात, 10 दिवस लिहून झाल्यानंतर गणपती बाप्पा थकून जातात, अनेक दिवस लिहून झाल्यानंतर महाभारताचा ग्रंथ लिहित असताना गणपती बाप्पा थकून जातात आणि आमचे गुरुजी म्हणायचे, व्यास महाराजांनी गणपती बाप्पाकडे बघितलं, गणपती बाप्पा थकलेले दिसले, म्हणून व्यासांनी आपल्या वाणीला विराम दिला आणि सांगितलं, गणपती महाराज फार तुम्ही थकलात, आता 10 दिवसांची विश्रांती घ्या, 10 दिवसाची विश्रांती घ्या। आणि ते गणपती महाराज, ते गणेश महाराज, माझा गणपती बाप्पा 10 दिवस विश्रांती घेतो आणि 11व्या दिवशी अलखनंदा मातेमध्ये स्नान करतो आणि पुनश्च येऊन स्थापित होतो आणि परत पूर्ण महाभारत करतात। हे माझे गुरुजी सांगतात, हा फक्त भाव आहे। मग मला सांगा, तो जर आमच्या घरी शांतता घेऊन आला, शांत राहण्यासाठी आला, तर त्याच्या कानासमोर जर आम्ही डीजे वाजवत असेल, त्याला आवडतं का? मग याला भक्ती म्हणावी की विटंबना? महाराज याला म्हणतात, माझे तुकोबाराय म्हणतात, पुण्य करता होय पाप, करायला जातो पुण्य हो, पण घडतं पाप। विठ्ठल 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 विठ्ठल
माझा देव फार भोळा आहे, त्याला काय पाहिजे? अरे नाही त्याला तुमच्या ऐश्वर्याची अपेक्षा, नाही त्याला तुमच्या मोठ्या डेकोरेशनची अपेक्षा, अपेक्षित नाही त्याला तुमचं मोठं डेकोरेशन. किती मोठं मंडळ आहे, किती मोठे पैसे आहे, ते तुमचे पैसेही त्याला अपेक्षित नाही आहेत. किती छान कार्यक्रम ठेवता, हेही त्याला अपेक्षित नाही आहे. किती लाडू मोदकाचे त्याला नैवेद्य देता, हेही त्याला अपेक्षित नाही. किती मोठमोठे पुढारी आणून त्याची आरती करता, हेही त्याला अपेक्षित नाही आहे. महाराज, फाटक्या कपड्याच्या एखाद्या वारकऱ्याकडे आरती द्या, ती माझ्या गणरायाला मान्य असेल. माझ्या गणरायाला या बाकीच्या पसाऱ्याची अपेक्षा नाही हो. माझ्या गणरायाला फक्त तुमच्या भावाची, तुमच्या प्रेमाची अपेक्षा आहे. एवढा मोठा भगवान जगाचा मालक आहे, जगाचा बाप आहे. पण ऐका, भगवान केवढा हे जर सांगायचं ठरलं, न सांगता यावं एवढा माझा भगवान, तो केवढा असेल? अरे संपूर्ण विश्वाला बनवणारा माझा भगवान जगाचा बाप आहे. गणरायाला हे तुमचं बाकी काहीच अपेक्षित नाही मायबाप, त्याला फक्त तुमचा भाव अपेक्षित आहे. आणि त्याला जर आपलंसं करायचं असेल ना, तर तुकोबराय म्हणतात, राजांनो, तुमच्या ऐश्वर्याने तो आपलासा होणार नाही, तुमच्या ऐश्वर्याने तो आकळला जाणार नाही. त्याला जर प्राप्त करायचं असेल तर फक्त भावाने प्राप्त करता येईल. भाव म्हणजे प्रेम. विठ्ठल त्याला जर आपलंसं करायचं असेल, त्याला जर आकळायचं असेल, त्याला जर आपल्या हृदयामध्ये बोलवायचं असेल, तर फक्त त्याला प्रेम अपेक्षित आहे. तुमच्या बाकी कुठल्याच गोष्टींची अपेक्षा नाहीये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, माझा भगवंत कशाचा भुकेला आहे? अभंगाचं पहिलं चरण. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, हा एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे. तेने संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे, होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला. त्याला जर आपलंसं करायचं असेल ना, त्याला जर आपल्या हृदयामध्ये, चित्तामध्ये बोलवायचं असेल ना, तर तेने संपुष्टी राहावे. कशाने? भावे. तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे. अरे एवढा मोठा भगवान, पण भावाने आकळला जातो. मायबाप भगवंत एक तर येतो भक्तांसाठी, अन्यथा दृष्टांचा नायनाट करण्यासाठी. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी. विठ्ठल तो भक्ताकरिता येतो, अन्यथा दृष्टांचा संहार करण्याकरिता येतो. आर देव आम्हाला ओळखत सुद्धा नाही, देव आम्हाला ओळखतो मुळीच नाही माय बाप. कारण भगवान म्हणतात, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. याचा अर्थ एक तर तो भक्ताकरिता येतो, अन्यथा दृष्टांकरिता येतो. मग जर आम्हाला भगवंताला भेटायचं असेल तर आम्हाला आधी राक्षस बनावं लागेल. भगवंताला जर भेटायचं असेल तर आम्हाला रावण बनावं लागेल.
आणि जर भगवंताला भेटायचंच असेल तर आम्हाला शबरी बनावं लागेल. एक वाक्य नोट करा. मायबाप जर आम्हाला पापच करायचं असेल, काही लोक देव मानत नाहीत, काही लोक देव मानत नाहीत. मी म्हणतो जगाच्या पाठीवर देवाला न मानणारा कोणीच नाही. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 विठ्ठल. त्याला असा टेम्परवारी भाव नाही माय बाप, तो भावाचा भुकेला आहे. एक तर येतो तो भक्तांना सांभाळण्याकरिता, भक्तांकरिता, अन्यथा दृष्टांचा संहार करण्याकरिता. याचा अर्थ मी सांगत होतो, काही लोक देव मानत नाही ना मायबाप, जे देव मानत नाहीत त्यांनी ऐका, मानत नाहीत देव. अरे देवच नाही. बोलत होतो, प्रवचन देत होता, 2 तास प्रवचन दिलं. महाराज देव नाही, देव नाही, देव नाही, देव नाही. इथनं आपलं लांबलं होता. अरे या जगाच्या पाठीवर देवच नाही. माळकरी सुद्धा होते ना, माळ काढून ठेवायला बाजूला तयार झाले. पण माळकऱ्यांना असं वाटलं माळ काढायच्या आधी याला भेटावं, म्हणून स्टेजवरती आले. तो माझ्यासारखा प्रवचन देत होता, आता खाली इथेच बसला होता. माळकरी आले, त्याला प्रणाम केला. वा साहेब, 2 तास काय गोड प्रवचन दिलं, काय गोड प्रवचन दिलं, काय गोड प्रवचन दिलं. तो म्हणला, वारकरी बाबा देवाची कृपा. 2 तास काय म्हणत होता? आर देव नाही, देव नाही, देव नाही. 2 तास देव नाही म्हणून म्हणणारा वारकरी जेव्हा म्हणतो काय गोड प्रवचन केलं बाबा, काय गोड प्रवचन केलं, देव नाही म्हणून सिद्ध केलं. तो म्हणला, वारकरी बाबा देवाची कृपा. जो देव नाही म्हणतो तो सुद्धा देवाचं अस्तित्वच मानतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एक आमच्या भागामध्ये देव न मानणारा व्यक्ती, देवच नाही, देवच नाही, देवच नाही. पण मी दिसल्यानंतर जय हरी घालतो. एकदा मी त्याला बघितलं, गावच्या वेशेवरनं जात असताना मारुतीरायाचं मंदिरात समोरून जात असताना त्याच्या हातामध्ये आधी सिगारेट होतं. मंदिराकडे जात असताना त्यांनी सिगारेट ओढत असताना ते पाठीमाग केलं, खाली डोकं वाकवलं, अर्थात देवाला प्रणाम केला, पुढे गेला. ते मला रावलं नाही. मी आवाज दिला, साहेब इकडे या. तो म्हणलं, काय महाराज, जय हरी. म्हटलं, जय हरी. हे काय केलं? ते म्हणलं, काही नाही. म्हटलं, मग मारुती समोर सिगारेट पाठीमागे गेली आणि डोकं का खाली केलं? ते म्हणलं, काय नाही महाराज, देवाला प्रणाम केला. तुम्ही तर म्हणता देव नाही, मग देवाला प्रणाम का केला? त्यावेळेस तो म्हणला, महाराज मला माहिती आहे देव नाही, पण हुकून चुकून जर असला तर म्हटलं प्रणाम करून घ्यावा. विठ्ठल देव भावाचा भुकेला आहे. हो, भावाचा भुकेला आहे. भाव का भूका हूं मैं और भाव ही बस सारे. किंवा थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भगवंत भावाचा भुकेला आहे मायबाप, प्रेमाचा भुकेला आहे. त्याला जर आपलंसं करायचं असेल, त्याला जर या हृदयामध्ये स्थान द्यायचं असेल ना, तर तुकोबराय म्हणतात, भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा, एवढा म्हणजे केवढा? एवढा म्हणजे केवढा? भगवान केवढा आहे सर सांगता येईल? मुळीच नाही. भगवान केवढा आहे वर्णन करता येणार नाही.
पण थोडंसं करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल ऐका, एक वेळेस भगवान गोपाल कृष्णजींनी निमंत्रण दिलं समुद्राला लग्नाचं. भगवान गोपाल कृष्णांनी निमंत्रण दिलं समुद्राला लग्नाचं. समुद्राला सांगितलं, समुद्रा ही पत्रिका. खाली लिहिलं होतं सहकुटुंब सहपरिवार या. समुद्र म्हणला ठीक आहे देवा. भगवान आले. बळीराम दादाला कळालं. बळीराम दादाला जेव्हा कळालं, बळीराम दादा भगवान गोपाल कृष्णजींकडे येतात आणि देवाला म्हणतात, क्यों कन्हैया? जी ताऊ. अरे क्या ताऊ ताऊ कहते हो कन्हैया? शादी के बारे में निमंत्रण दिया है समुद्र को. जी ताऊ. अरे लाला, अरे कृष्ण, समुद्राला निमंत्रण दिलं. जर समुद्र खरंच लग्नाला आला, लग्न लागेल का वराड वाहून जाईल? लग्न मंडपामध्ये जर समुद्र आला, जाऊ द्या समुद्र, एखादा ओढाच आला, काय होईल? बळीराम दादा म्हणले, अरे लग्न लागेल का वराड वाहून जाईल? भगवान म्हणले, दादा काळजी करू नका, मी निमंत्रण दिलं ना, त्याची काळजी मी करेल. ठीक आहे का नाही? बळीराम दादाला विश्वास आहे, भगवंतावरती विश्वास आहे. बघता बघता लग्नाची तिथी जवळ येते, लग्न दिवस जवळ येतो, लग्नाचा दिवस उजाडतो. काही वेळाने मंगलाष्टक प्रारंभ होणार. लक्षपूर्वक आहे का? ज्या वेळेस समुद्र येणार, तिकडनं पळत आले, अरे बचाव 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 बचाव. ते आरडाओरडा करत होते, अरे भागो दौडो, बचाव बचाव बचाव. ती ओरडत होते, अरे पळा, वाचायचा असेल तर पळा, अरे पळा रे पळा. आता समुद्र येते, समुद्राने जर आपली रेखा ओलांडली तर जग राहील. जो कोणी येतो त्याला तोडत जातो समुद्र. सर्व पाहतात आणि घाबरतात आणि आता सर्वच पळू लागतात. बळीराम दादाला कळतं. बळीराम दादा भगवान गोपाल कृष्णजींजवळ येतात आणि देवाला म्हणतात, क्यों कन्हैया, देख लिया? अरे पहले ही मना किया था कृष्ण, क्यों निमंत्रण दिया समुद्र को? भगवान म्हणले, दादा काळजी करू नका, तुम्ही फक्त वऱ्हाडी मंडळीला थांबवा, मी समुद्राला थांबवतो. भगवान समुद्राकडे आले आणि समुद्राला म्हणले, समुद्रा तू काही येऊ नको रे बाबा. समुद्र म्हणला, देवा निमंत्रणाचं आलो, लिहिलं होतं सहकुटुंब सहपरिवार या, एकटाच आलो, एकटाच. ओढे नाले तिकडेच ठेवून आलो. जास्त डोकं लावू नकोस बाबा. समुद्र म्हणला, देवा मलाही फार बोलायचं नाही, मला जाणवसा हवा आहे. पाहुणा म्हणून बोलवलं ना, जाणवसा दे. म्हणून भगवंत जाणवसा द्यायला काय करतात हो? भगवान आपली बाही मागे सारतात, शर्टची बाही मागे सारतात आणि अंगावरचं एक रोम उपटतात. रोम म्हणजे केश, एक केश उपटतात. असे माणसाच्या अंगावरती केश किती मोजले कोणी? नाही, मी सांगतो. प्रत्येकाच्या अंगावरती 3.5 करोड रोमे आहेत, म्हणजे केश आहेत. तुम्ही म्हणाल महाराज 3.5 कोटी. काहींना असं वाटेल महाराज किती खरा बोलतो, किती खोटा बोलतो बघावं. जर कोणी मोजायला प्रारंभ केलाच, मोजता मोजता जर केस कमी भरले तर समजावं कमी केसा पातळ केसाचा असावं, आणि मोजता मोजता जर जास्त भरले तर समजावं दाट केसाचं असावं. विठ्ठल हो. 4 मिले 64 किले 20 रहे करजोड, हरिजन से हरिजन मिले इनसे 7 करोड. 4 मिले म्हणजे दोघे जण भेटल्यानंतर 4 मिले. आमचे परमपूज्य ढोकबाबा फार गोड बोलतात. 4 मिले, दोघांचे डोळे भेटतात. 64 किले, दोघं वारकरी भेटल्यानंतर दोघे एकमेकाकडे बघून हसतात. हा, कसे आहात वारकरी, जय हरी. बरोबर. 64 किले म्हणजे हसतात. 32 माझे 32 यांचे. 4 मिले डोळे भेटतात. 64 किले 32 आणि 32 64 म्हणजे दात. 20 रहे करजोड, वारकरी भेटल्यानंतर दोघेही प्रणाम करतात. प्रणाम महाराज, प्रमाण प्रणाम, माझे 10 तुमचे 10. 20 रहे करजोड. आणि वारकरी भेटल्यानंतर गळा मिठी मारतो. हरिजन से हरिजन मिले इनसे 7 करोड म्हणजे माणसी 3.5 करोड. आणि देवही माणसाच्या रूपामध्ये जन्माला आला होता ना. कृष्ण आणि राम सर्वसामान्य माणसाच्या रूपामध्ये जन्माला आले होते. ते दैवत
पण रूपामध्ये मात्र सर्वसामान्याचे आले होते ना, म्हणून त्यांच्याही अंगावरती 3.5 करोड रोमे आहेत. मग त्यापैकी एक केश काढतात, एक रोम काढतात, आणि एक केश उपटल्यानंतर माणसाच्या शरीरावरती किती खड्डा पडतो? किती पडतोय? एक केश उपटल्यानंतर जेवढा खड्डा पडतो, देवाने समुद्राला सांगितलं, समुद्रा हा तुझा जानवसा. एवढा मोठा समुद्र भगवंताच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये थांबतो. असे 3.5 करोड भगवंताच्या अंगावरती रोमे आहेत. मग एका खड्ड्यामध्ये जर समुद्र थांबत असेल तर यावरनं अनुमान लावा, एका खड्ड्यामध्ये समुद्र, 3.5 करोड रोमे, भगवान केवढा. गवळण नाही, फार गोड गवळण आहे. अनंत ब्रह्मांड उतरी हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी. भगवंताच्या एका केशामध्ये, केशाच्या खड्ड्यामध्ये, एका रोमाच्या खड्ड्यामध्ये संपूर्ण समुद्र थांबतो. यावरनं विचार करा, भगवान केवढा. मग एवढा मोठा भगवान, एवढा मोठा भगवान, त्याला जर आपल्या हृदयामध्ये साठवायचा असेल ना, तर त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे भाव, प्रेम. भाव म्हणजे प्रेम. म्हणून तुकोबाराय म्हणतात, एवढा ए भाडा केवढा, मी आता सांगितला तेवढा, त्याचं वर्णन न करता येईल तेवढा, पण एवढा एवढा प्रभू. आणि भावे तेने संपुष्टी राहावे. भाव जर असेल ना, तर तो सुद्धा आमच्या हृदयामध्ये राहतो ना. मैबाप होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा, किंवा धरीला पंढरीचा चोर, है ना. जनाबाईने त्याला आपल्या हृदयामध्ये बांधलं ना, गळ्यामध्ये दोर बांधला, पण कोणता? भावनेचा, प्रेमाचा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. त्याला आपलंसं करायचं असेल तर फक्त प्रेम आहे. आणि मायबाप जर हे प्रेम असेल तर तो भगवान काय करतो? होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला, होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा. भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा. विठोबा रखुमाई, पाय रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि विठोबाय रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबाय रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबाय रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबाय रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबाय रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबाय रखुमाई, 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 विठोबाय रखुमाई,
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज गणपती बाप्पा मोरया जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ठोबा 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 रखुमाई होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. जशी आम्ही भक्ती करू ना तसा देव बनतोय मायबाप. जाता जाता मला 2-3 मिनटं यासाठी घ्यायचे. आम्ही ज्या भगवान गणेशाची एवढी सेवा करतो, मी बोलून गेलोय. महाराज 10 दिवस आम्ही सेवा करतो, 11व्या दिवशी विसर्जन करतोय. बऱ्याच गणपती समोर काय कार्यक्रम होतात ते मला सांगण्याची गरज नाही. मग आमची भक्ती की विटंबना. बरं, ज्या पद्धतीने आम्ही विसर्जन करतो ते विसर्जन भगवान गणेशजींना मान्य आहे? महाराज, विसर्जन याचा अर्थ काय? व्यासांनी भगवान गणेशजींना थंड पाण्यामध्ये स्नान करवलं, पाण्यामध्ये बुडवलं, मान्य आहे. पण आम्ही ज्या पद्धतीने विसर्जन करतो ते देवाला मान्य आहे का? अरे, आमचं विसर्जन शेवटचे 2-4 मिनटं आहे का? आज भगवान गणेशजींना आपण निरोप देतो, भगवान गणेशजींचं विसर्जन करतो आणि वापस येतो. त्या चिनी मातेची बनवलेले भगवान गणेशजींची एवढी सुंदर मूर्ती. लक्षात ठेवा, त्याच्याकडे बघितलं तर त्याचं पोट मोठं आहे, कान एवढे मोठे, नाक एवढं मोठं, मस्तक एवढं मोठं. मायबाप, भगवान गणेशजींचा प्रत्येक अवयव आम्हाला शिकवतो. अरे, मस्तक शिकवतं. भगवान गणेशजींचं मस्तक हत्तीचंच का? भगवान भोलेबाबांनी जर ठरवलं असतं तर तेच मस्तक परत तिथे जॉईंट करू शकले असते, पण हत्तीचंच का? उत्तर आहे, हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे, शांत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शाकाहारी आहे, म्हणून हत्तीचं मस्तक. ते मस्तक आम्हाला शिकवतं, बाबा रे, शाकाहारी राहा, शांत राहा आणि बुद्धिमान हो. भगवान गणेशजी बुद्धिमान आहेत, ते मस्तक शिकवतं. भगवान गणेशजींचे डोळे बारीक. भगवान गणेशजीच्या डोळ्याकडनं आम्हाला शिकायचं, सूक्ष्म बघण्याची नजर ठेव बाबा. भगवान गणेशजी जगाचे मालक आहेत. अरे, 3ही गणाचा अधिपती तो गणपती. मग जो मालक आहे त्या मालकाची नजर कशी असावी? भगवान गणेशजींची डोळी शिकवतात, म्हणून बारीक अगदी सूक्ष्मातलं सूक्ष्म पाप चुकू नये आणि पुण्यही नजरेखालचं जाऊ नये, म्हणून डोळे बारीक. कान मोठे का? जगाचा बाप आहे ना, संपूर्ण जगाची गाऱ्हाणी या कानाने ऐकायला यावी म्हणून कान मोठे. पोट मोठं का? संपूर्ण विश्वाचं दुःख या पोटामध्ये, गाऱ्हाणी या पोटामध्ये, वाईट चांगलं सर्व या पोटामध्ये भगवान गणेशजी साठवतात, म्हणून ही पोट मोठं. ते भगवान गणेशजी एवढी गोड आम्ही मूर्त बनवतो आणि ज्यावेळेस तिला समुद्रामध्ये, विहिरीमध्ये, नदीमध्ये विसर्जन करतो ना, विचार करा 2-3 मिनटं. आता ज्यावेळेस आम्ही विसर्जन करतो मायबाप, अरे अनेक दिवस ती मूर्ती विरघळत नाही, पाण्यामध्ये तशीच राहते. समुद्र किनारी गेलो, टीव्हीवरती न्यूज बघितल्या, डोळ्यात अश्रू येतात. हो, डोळ्यात अश्रू येतात. मुंबईची अवस्था तर फार बिकट आहे. त्या चौपाटीवरती ज्यावेळेस भगवान बाप्पाचं विसर्जन केलं जातं ना, अनेक दिवस मूर्ती विरघळत नाही. कुठेतरी बाप्पाचा हात दिसतो, सोंड तुटलेली दिसते. काही गणपती बाप्पाच्या मूर्तीचे ते धडच बाजूला जातं, शिर बाजूला जातं, धड बाजूला राहतं. कुठे पाय तुटतो, कुठे हात तुटतोय. मला सांगा, ही भक्ती की विटंबना? बाप, लहान मुलांना एवढा भगवान प्रिय आहे. ज्यावेळेस आम्ही विसर्जन करायला जातो तेव्हा रडतात. हो, लहान मुलं रडतात. खरी भक्ती त्यांची आहे. मी म्हणतो खरी भक्ती त्यांची आहे. लहान मुलं रडतात, डोळ्यामध्ये अश्रू आहेत. अरे, आमचा बाप्पा चालला, बाबा का नेता बाप्पाला, बाबा राहू द्या ना बाप्पाला, बाबा आमच्या देवाला नेऊ नका, हो बाबा बाप्पाला नेऊ नका. डोळ्यामध्ये अश्रू येतात ना, लहान मुलं रडतात ना. खरा गणेशजींबद्दल भाव त्यांचा आहे. आम्ही विसर्जन करतो, मोकळे होतो, आम्हाला काही परिणाम नाही. पण ऐका, पर्यावरणावरती परिणाम होतो. पर्यावरण सुरक्षित राहावं म्हणून मनपाचे लोक, नगरपालिकेचे लोक, महापालिकेचे लोक येतात, JCB घेऊन येतात आणि माती भरावी तसं बाप्पांना भरतात. काय वाटत असेल?
अरे त्या खोऱ्यामध्ये ज्यावेळेस बाप्पांना भरतात, काय माझ्या बाप्पाला ती भक्ती मान्य असेल? नाही माय बाप, ही भक्ती नाही, ही विटंबना आहे. मग प्रश्न आहे महाराज, विसर्जन करण्याची प्रथा आहे, कसं करायचं? मी फार मोठा ज्ञानी विद्वान पंडित नाही, पण माझ्या अल्पशा मतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका, भगवान बाप्पांची एवढी गोड मूर्त आहे, माझे बाप्पा एवढे गोड आहेत, एवढे गोड बाप्पाची आपण मूर्त बनवली, ती मूर्त विसर्जित करावी. कोणी सांगितलं आपल्याला? विसर्जन याचा अर्थ समजून घ्या. जर आम्हाला बाप्पांना विसर्जनच करायचं ना, तर मायबाप जी एवढी छान आपण बाप्पांची मूर्ती आणतो ना, तिच्या शेजारी एक मातीची मूर्ती बनवा. मातीची, सर्वसामान्य मातीची मूर्ती बनवा. या बाप्पांसोबत त्यांची स्थापना करा आणि दररोज त्यांनाही हराळी वा, गुलाल वा, नैवेद्य, लाडू मोदकाचा नैवेद्य द्या. या बाप्पासोबत त्याही बाप्पाची पूजा करा. तो मातीचा आहे म्हणून तो देव नाही, हा एवढा सुंदर सजला म्हणून देव आहे असं समजू नका. अरे हाही तेवढाच देव आणि मातीचा बनवलेला गणपती तेवढाच देव, दोन्ही एक आहेत, वेगळे नाही. त्याही बाप्पाची सेवा करा. आणि ज्यावेळेस विसर्जन आहे ना, माझ्या बाप्पाला या प्रणाम करा. थाटामाटामध्ये मिरवणूक काढायची ना, काढा. आणि ज्यावेळेस समुद्रकिनारी, गंगा किनारी, एखाद्या विहिरीमध्ये आम्ही विसर्जन करायला जातो ना, मातीच्या मूर्तीचं विसर्जन करा. पर्यावरणाचंही पालन होईल, बरोबर, पर्यावरणाचंही पालन होईल आणि माझ्या गणपती बाप्पाचाही अपमान होणार नाही आणि विसर्जनही आमचं पूर्ण होईल. मला असं वाटतं, बाप्पांचं जर असं विसर्जन केलं तर ते विसर्जनसुद्धा माझ्या बाप्पाला मान्य असेल, ते विसर्जनही मान्य असेल. मातीची मूर्ती बनवून करा ना विसर्जन. आम्ही या बाप्पाचं विसर्जन करतो, डोळ्यामध्ये अश्रू येतात माय बाप. याला भक्ती म्हणायची की विटंबना? ही भक्ती माझ्या बाप्पाला मान्य नाही. मी बोललोय, आपलं वैभव त्याला मान्य नाही. अरे त्याला आपलं वैभव अपेक्षित नाही, तुमचं मोठं डेकोरेशन आदी हे सर्व त्याला अजिबात मान्य नाही माय बाप. त्याला फक्त हवा आहे तो भाव. म्हणून माझा देव भावाचा भुकेला आहे, म्हणून हो ये भक्ती केला तैसा. लहान मुलांना बाप्पा तर फार आवडतो ना. लहान मुलं बाप्पाकडे जातात, गणपती बाप्पाला म्हणतात, गणपती बाप्पा मला यावर्षी परीक्षेमध्ये पास होऊ दे, तुला मी नारळाचा नैवेद्य, मोदकाचा नैवेद्य देतो. एक वाक्य बोलेल, जे चिमुकले गणरायाची सेवा करतात ना, गणरायाची भक्ती करतात ना, ते आम्ही मोठे सुद्धा करत नाही. म्हणून त्यालाही चिमुकले आवडतात आणि चिमुकल्यालाही माझा बाप्पा आवडतो. म्हणून म्हणतात, लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. डोळ्यात अश्रू येतात मायबाप. आमचं कधी कधी विसर्जन बघितलं तर. अजून एक वाक्य, अरे माझ्या बाप्पाला तुमच्या डीजेची अपेक्षा नाही रे. आम्ही ज्यावेळेस मिरवणूक काढतो, आजच्याच दिवशी भगवान गणेशजींचं विसर्जन करायचं म्हणून डीजे लावतो, मोठा डीजे लावतो. या मंडळाने हा डीजे लावला, मी त्याहीपेक्षा मोठा डीजे लावतो. याने पुण्यावरनं आणला, मी मुंबईवरनं आणतो. याने मुंबईवरनं आणला, मी दिल्लीचं पथक बोलवतो. हे गणेशजींना अपेक्षित आहे? मुळीच नाही माय बाप. आळंदी जवळ आहे. माझ्या गणेशजींना तुमच्या मोठ्या ढोल पथकाची अपेक्षा नाही. याचा अर्थ ढोल पथक लावू नका नाही, अवश्य लावा. माझ्या गणेशजीला काय आवडतं सांगू? हे माझे ज्ञानोबरायांचे लेकरं. या लेकरांकडे जा, ज्ञानोबरायांच्या लेकराकडे जा आणि मृदुंग टाळावरती ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम या जय घोषामध्ये माझ्या गणरायाचे भजन ऐकवत ऐकवत गणपती बाप्पाला निरोप द्या. हे विसर्जन माझ्या बाप्पांना नक्कीच मान्य असेल. आणि अशी जर भक्ती असेल तर हो ये भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भगवान गणेशजीची या पद्धतीने जर सेवा करत असाल तर रिद्धी सिद्धी ज्याच्या पत्नी आहेत, जो गणरायाचा सेवक आहे, त्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. कारण सिद्धिया त्याला त्याच्यावर चरणावरती लोळण घेतात, हे तेवढंच निश्चित. म्हणून हो ये भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी, संपूर्ण जगाचा मालक आहे, पण मागतो काय हो आपल्याला? मागे तुळसी दळ पाणी. काय आवडता त्याला? अतिप्रिय आवडे तुळसी बुका, तैसीच प्रीती करी भोळ्या
भाविका काय आवडतं हो त्याला, याला काय आवडतं, लाडू मोदक आणि ते हराळीची जुडी, या पलीकडे काय आवडतं बोला ना. म्हणून एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी, काही त्याला अपेक्षित नाही माईबाप. फक्त प्रेमाने तुम्ही साधी चटणी भाकरी जरी दिली ना तरी त्याला मान्य आहे. कर्माबाई एक भक्त होऊन गेली. कर्माबाई भगवंताला नैवेद्य देत होती, अगदी सूक्ष्म नैवेद्य देत होती. परंतु भगवंताला खिचडी बनवून नैवेद्य भोग लावणारी कर्माबाई एक दिवस ब्राह्मण देवतांनी बघितलं आणि विचारलं, कर्मा आंघोळ केलीस? नाही गुरुजी. देवासाठी नैवेद्य बनवतेस? हो गुरुजी. अगं वेडी आहेस, अमंगळ वेशाने अमंगळ देहाने, स्वच्छता नाही, पवित्रता नाही, असा देवाला नैवेद्य देतेस, पाप लागेल तुला. आणि मातांचा भाव कोमल असतो, मातांचं हृदय कोमल असतं. मातांना जर सांगितलं ना, मातांना काहीही बोला, माता मान्यच करतात. मी जर आता मातांना सांगितलं ना, माय घरी गेल्यानंतर बंद खोलीमध्ये मिस्टरांना 2 शिव्या दिल्यानंतर मनातील इच्छा पूर्ण होते, नाही का माता? एवढंही नाही करायच्या, पण सांगण्याचा उद्देश, मातांचा भाव कोमल असतो. मातांना जे सांगितलं ना ते माता करतात. कर्माचं मन दरवळलं आणि कर्मा म्हटली, देवा एवढे दिवस बिना आंघोळीचा तुला नैवेद्य देत होते रे, तेव्हा मला माफ कर, क्षमा कर देवा. कर्मा म्हणते आजपासून नैवेद्यच बनवणार नाही. परिणाम काय? कर्माने आज देवाला नैवेद्य दिला नाही. सकाळी 6 वाजले, 7 वाजले, 8, 9, 10, 12. भगवान म्हणले 7ला येणारी कर्मा 12 वाजले अजून नाही आली. सायंकाळ झाली. भगवान कर्माबाईच्या घरी गेलं. भगवंताला मनामध्ये भाव आला. भगवान म्हणतात 7ला येणारी कर्मा 12 वाजले अजून आली नाही. कर्मा अजून आली नाही म्हणून भगवान म्हणले तिचं काही कमी जास्त तर झालं नसेल. भगवान म्हणले तिच्याच घरी जावं. भगवान तिच्या घरी जातात आणि ज्यावेळेस पाहतात, कर्मा मग का आली नाहीस, मला नैवेद्य का दिला नाहीस? त्यावेळेस कर्मा म्हणते, देवा माफ कर रे मला, मी अपवित्र देहामध्ये तुला विना स्नान करण्याचं तुला नैवेद्य दिला, मला क्षमा कर देवा, मला शाप देऊ नकोस. भगवान म्हणले, कोण म्हटलं तुला? ते काका म्हणले. कोणते काका? नाव सांग. कर्माने सांगितलं. रात्रीच्या वेळेस भगवंत त्यांच्या स्वप्नात गेले, त्यांच्या छातीवरती बसले आणि त्यांना म्हणले, अरे काका तुझ्यामुळे मी आज दिवसभर उपवासी आहे. काका म्हणले, मी तर तुला चांगला नैवेद्य दिला, तुपामध्ये खिचडी छान मिक्स करून दिली. भगवान म्हणले, अरे तुझी तुपामधली खिचडी नाही रे, मला माझ्या कर्माचा सुखी खिचडीच आवडते. कर्माची सुखी खिचडी आवडते. जा माझ्या कर्माला सांग. पंडितजी तर घाबरले, कसला काष्टा नेसायचा कसला काय, तसेच पळतात है ना. कर्माबाईकडे जातात. कर्मा तुझा अधिकार मोठा आहे ग, जगाच्या बापाने सांगितलं जा बाबा देवासाठी नैवेद्य घेऊन जा. भगवंताची आज्ञा म्हणून कर्मा परत नैवेद्य बनवते आणि भगवंताला देते. त्याला तुमच्या सवळेची अपेक्षा नाही, त्याला तुमच्या ववळेची अपेक्षा नाही, अरे त्याला तुमच्या स्वच्छतेची अपेक्षा नाही, किती वेळा स्नान करतो याची त्याला अपेक्षा नाही. त्याला फक्त तुमचा भाव पाहिजे. किती वेळा आंघोळ करतो हा जर विचार करत असाल तर गजेंद्राने किती वेळा आंघोळ केली, शबरी मातेने किती वेळा आंघोळ केली, तरी शबरीची उष्टे बोरं खाल्ले, गजेंद्रासाठी धावत आला. याचा अर्थ माझा भगवंत फक्त भावाचा भोकेला आहे. मग एवढा जगदानी काय मागतो? मागे तुळशी दळ पाणी. तुकोबाराय म्हणतात, हा भगवंत निर्गुण निराकारी आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराजा. एकदा मोठ्या प्रेमाने अर्धा मिनिट गणरायाचं भजन करा सर्वांनी. वरती हात घ्या. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, हरी मोरया रे बाप्पा मोरया रे, बोला मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया
जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले पुरे वेडे बापुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारीला अधिकार आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की सब संतन की जय